पण दुःख म्हणजे आयुष्य नाही ना. दुःखाची झोपमोड न करता सुख जसं अलगद आपल्या आयुष्यात येतं तशी आनंद घेऊन येणारी आमची ही गोष्ट. कुठं खपलास र? फोन उचल ना. कायच चांगले. मला इथनं घेऊन चला. काय झालं? मला इथनं घेऊन चला, मी तुम्हाला सगळं सांगते. अगं बया हाय पण कोण तू? चला चला, मी सगळं सांगते तुम्हाला. काय सांगते की आता काय नाही. जाऊ दे बाई, घाबरू नगस. काय नाही, डोळं झाकायचं आणि बोलायचं, जय शंकर. देवा, काय करून बसला बाबा हे? देवा देवा, काय बघायला ठेवलं रे तुम्हाला हे या म्हातारीच्या डोळ्याला? काय झाले सांग ना. सदा आपण केस हरलो. रडू नकोस. पैसा गेला, शेतीवाडी गेली, रात घर बी गेलं. आणि त्या म्हणला भाऊ आहे म्हणून घर सोडतो. बरं 8 दिवसात घराची किंमत द्यायला लागेल. 8 दिवसात? बर किती द्यावं लागतील? 20 लाख. अरे बांडगुळानं सगळं हडप केलं तेव्हा नाही दिसला यो भाऊ त्याला. आपले लोक आपला गळा कापते. अरे हा तुझा दोस्त मिळाला होय? अरे एकदा तरी मला बोलायचं. हा चल, तुझं घर तुला परत घेऊन देतो मी. अशा टायमाला मदतीला येऊ नको. मग कधी येऊ रे? तुझं लय उपकार झालं बघ. अरे उपकाराचं काय बोलू नको. माझी एक अडचण आहे रे. बोल. तुझ्या पोराचं आणि माझी पोरगी माधुरी यांचं लग्न लावून देऊया. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. माझ्या गण्याचं लग्न झालेलं आहे. माझ्याकडे 15 लाख जमा आहेत. 5-1 लाख रुपये मी सोहऱ्यांकडनं जमा करून घेतो आणि माझ्या पोरीला तुझ्या पोराला देऊन टाकतो. बोल, मंजूर आहे का? अरे मान्य, समजा मान्य. देवानी उतरला र तू बाबा. पण सदा 8 दिवसात होईल ना रे समजा? आता पैसे जमवायला थोडाफार वेळ लागेल. पैसे जर असतं ना तर एका दिवसातच लग्न उरकलं असतं बघ. आणि सगळं पैसे आहे ना त्या हानम्याच्या तोंडावर हाणलं असतं. पर ते जरा पोरांना विचारावं लागेल ना. पोरांना काय विचारायचंय ते माझ्या शब्दाबाहेर नाही. तरी बी तू म्हणतोय म्हणून विचारतो. कुठं गेला आमचा देवटा उलथायला? महत्वाच्या कामाला चाललाय तो. आमच्या ह्याचं महत्वाचं काम त्याला तुमच्या नादात माझं वाटोळा करणार तुम्ही. एवढं काय झालं रे बुडाला चिमटा घेतल्यासारखं? अरे त्याच्या पॅन्टीत माझे 30 रुपये राहिले राव. तरी म्हटलं मधण्याची एवढी काळजी कशी काय? तुझ्या माव्याचे वांदे झाले असतील ना? हा, सगळी दुनिया एक इकडं, माझा भाव एक इकडं. अगं हळू की, अंगा उडतंय की जोते. काय का पोने, तू सौम्या अजून तुझ्या पाठीमागे आहे ना? डुक्कर कधी वास घेणं सोडतं वे? नुसतं वासच घेते का चिखलात लोते बी त्या बबण्यावानी? गप, त्या बबण्याचा इशे कधी स्टॉप झालाय. नवरा म्हणून काय नाही केलं त्याने. अगं त्या सोम्याला लाज वाटत नाही वे? तुझं लग्न होऊन बी तुझ्या पाठीमागं फिरते. लाज वाटत असं असं केलं असतं का? त्याची ना एक दिवशी जेवणच बाहेर काढते. अशी चीज येते ना त्याला. कशाला दाती चुकतं रे? आणि इथं पाण्यामध्ये काय करत होता? तुला बघायला आला असं. गप्पे काय याच्यात? बघ त्याच्यातला मेसेज. कुणाचं आहे? आधी बघ तर की. मी किशोर गाडक आणि तुला येता जाता बघत असतो. तू माझ्याकडे बघून एकदा दोनदा हसल्यासारखा पास झाला. तू बोलायला लय डेंजरस, त्यामुळे तुला डायरेक्ट भेटायची भीती वाटली म्हणून मधण्याला तुझ्याकडे पाठवलं. याच्यात तर शांत बस, शांत शांत बस.
बस पुणे माझा फोन आहे सांग मी नाही देत फोन लय का हात फोन सोड मधन्या बरोबर नाव सेव्ह केलंस त्याचं खरंच भाडकाव येतो त्याला म्हणाव तुझ्यात हिंमत असेल ना तर समोर या म्हणाव लग्न करते तुझ्या संकट आणि खेळ खेळते तुझ्या मध्य संकट चालेल का म्हणाव त्यानं जस्ट विचारले नाही ना काही विषय तर देखील सोडून तुम्हाला काय सांगावं का नाही रे चला तुम्हाला काही सांगितलं तरी प्रॉब्लेम नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम चला प्रेम करते म्हणून त्या पुढे याला घाबरते ते फार त्याच्या प्रेमाचा करून टाकला असतो नाही ना काय तर दे विषय सोडून सगळा चला बघा तुमची काम आहे मी तर आलोच नाही आज समजा म्हणे खेळ करती मधना संकट आधी काढा मळ आणि मग करा खेळ काय खेळवलाय हो मी आधीच सांगतो हे असलं काय जमणार नाही मला जे काय सांगायचं ते सांग तिकडे आप्पांना निघित ना तू चांगली आहे नाहीये चांगली आई नाही म्हणतोय तर जा निघित ना आप्पा आप्पा जप करणं बंद करा बोला आप्पा ते मुस्काड फोडीन काय ते स्पष्ट बोल ते तुम्ही माझं लग्न ठरवलं ठरवलं मग लग्नाचं वय झालंय आज ना उद्या करायला लागेल मला विचारलं नाही विचारलं वचन दिलंय मी त्यांना सबूत पाळायचं का नाही तुमचं तुम्ही ठरवा तसं बी बापानं पोराला विचारायची पद्धत नसती पण आप्पा मध्येच हे लग्नाचं खूळ कायला काढलं आणि लग्न म्हणजे काय हा हार तुरे घ्यायचे एकमेच्या गळ्यात घालायचे अक्षरा टाकायच्या झालं की लग्न आणि बाशिंग बांधून गोड्यावर चढायला तयार राहा येऊ ना मांडवाल्याकडे जाऊन येतोय आईला चप्पल कुणी टाकली खाली आप्पा 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 चढवा मला घोड्यावर बघितलं का मोठी आहे आपण माझं काहीच ऐकू येतलं नाही काय जरा वा म्हातारे वा काय नाटक करी ती अगं आपण त्या शिमडीसोबत माझं लग्न ठरविलंय माझंच लग्न आणि मलाच माहित नाही काय चॉईस बीस आहे का नाही आमच्या टायमाला काय माहिती कुठं गेली ती चॉईस जिथं बांधलं तिथं बांधलं लय मस्ती आली अजून खोडाला माहित आहे तुझा चॉईस तुला काय सांगायचं रे पण मला नाही करायचं तिचं सगळं लग्न का नाही करायचं का नाही करायचं बाहेर कुठे शेण खाल्लं का काय नुसतं तेच कारण असतं वय लय वेगळं चित्र आहे माझ्या बायकोचं मनात अरे ती सगळी चित्र बित्र आहे ना ती सगळी घाल कचऱ्यात हिला काय धाड भरली रे हा अरे लहानपणापासून आपल्या डोळ्या देखत वाढलीये ह्या घरात लगीन करून आलो तर सगळ्याशी जुळवून घेईल की अरे बाहेरची कुठली सटवी आणून मुरावर बसवण्यापेक्षा ही बरी आहे की म्हणून ही परिवार गळ्यात मला नाही आवडत ती मला नाही करायचं तिच्यासोबत लग्न नाही कर हे मोठी आहे तूच सांग ना एवढा मोठा निर्णय कस काय घेतला हे असलं दबून चबून राहणं मला नाही जमणार मी आधीच सांगतो मी कसल्या दबावात लग्नाला उभा राहणार नाही बाबा आपण जो निर्णय घेतला तो योग्यच आहे रे बाळा हे असलं विचार कर ना दावणीला बांधलेल्या गुरागत करायला लागले लग्न म्हणजे खेळ आहे अगं अख्खं आयुष्य काढायचंय मला काय जोक बी काय का चला तुम्ही ना तिच्या आयुष्याचा वाटोळ करणार ना माझ्या बी करणार ना मी खुश राहणार ना तिला खुश ठेवणार मला वचन दिलंय जर एवढा बी विचार केला असता ना एवढा बी तर लेकराचं असं वाटो काय नाही विचार करणार अरे परिस्थिती काय माहितीये का तुला अरे तुझा बाप मराय चालला होता सांग मला चालला असता का तुझा बाप मेलेला त्या अन्य मेल्यानं सगळा गोळ घालून ठेवणार आपलं सगळं घरदार घेतलं जाणार एवढं समजा झालं तरी मला कोणीच काय सांगितलं नाही आईला सोडत नाही त्याला आता हाय तसा भागमीर अरे असलं काय बी करून त्रास वाढवण्यापेक्षा आमच्यावर एक उपकार कर लग्नाला उभं राहा बाबा काय आळबीन बळबी मी या लग्नाला उभा राहणार नाही काय करायचं ते करा माझं काळीच तोट्यात आहे